राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून अलिप्त झाल्यानंतर शरद पवार गटाला श देण्यासाठी कदाचित अजित पवार वेगवेगळे पांडे आखत आहेत। अशातच रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत, ह्या रोहित पवारांनी सातत्याने विरोधी आहेत, ज्यामध्ये अजित पवार असो किंवा फडणवीस असो किंवा शिंदे गट असो, यांच्या विरोधामध्ये सातत्याने अनेक ठिकाणी वेगवेगळा आवाज बुलंद केलेला आहे आणि राज्य सरकार कशा प्रकारे कुचकामी आहे हे त्यांनी दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे। अशातच आता शिखर घोटाळ्याच्या प्रकरणी जी ईडीच्या तर्फे तपासणी चालू होती, त्यामध्ये घोटाळा झाला होता। याच घोटाळ्याचा भाग म्हणून बारामती ॲग्रो कंपनीचे मालक रोहित पवार यांनी जी एक कंपनी विकत घेतली होती, जी सहकारी साखर कारखाना विकत घेतला होता, कन्नड सहकारी साखर कारखाना, सदर जो सहकारी साखर कारखाना होता हा ईडी कंपनीने आता जप्त केलेला आहे। या घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते यामध्ये आरोपी होते, ज्यामध्ये रोहित पवार यांना देखील 3 दिवस ईडीच्या कार्यालयामध्ये तिथे त्यांची तपासणी करण्यात आली होती। सदर जो कन्नड सहकारी साखर कारखाना याची किंमत 50 कोटी 20 लाख रुपये आहे आणि तो जप्त केल्यामुळे रोहित पवार यांच्यावर एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर देखील केला जात आहे, असं आता स्पष्टपणे दिसत आहे। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।